ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या 30 चेस्टचा बॅक पार्ट कशा पद्धतीने ड्रॉ केला याचं डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आज आपण याचा फ्रंट पार्ट बघणार आहोत आणि हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे 30 चेस्टचा। तर याच्यासाठी आपल्याला सेम हा दुसरा पेपर घ्यायचा आहे। तर हा पेपर आहे हा बॅक साईडचा, आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि यानंतर इथे आपण हा आहे आपला बॅक पार्ट। ओके, तर हा बॅक पार्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि हा फ्रंट पार्टसाठी आपण इथे मार्किंग आज बघणार आहोत। तर बघा, ही पट्टी बरोबर आपण या लाईनला व्यवस्थित ठेवून घ्यायची, म्हणजे वरच्या बाजूची आपल्याला प्रॉपर लाईन स्ट्रेटमध्ये मिळते। ओके, इथे शोल्डर देऊन घ्यायचा आहे। शोल्डर आहे आपलं 14.25 इंच, बरोबर 14.25ला बरोबर टेप या पद्धतीनं दुमडायचा आहे आणि जे पण मेजरमेंट येणार आहे 7.1 सूत आपला आलेला आहे ते आपल्याला इथे शोल्डरच्या लाईनवरती द्यायचं आहे। तर 7.1 या पद्धतीने मी ठेवून घेतलं। इथे बघा, हा 7.1चा पोर्शन आणि इथे एक डॉट दिला। त्याच्यानंतर तिथून खाली आपल्याला 1 इंचवरती मार्क करायचं आहे, जे सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे। आणि बंद बाजूकडून 2.5 इंच हे पण आपल्याला सगळ्यांना कंपल्सरी सर्व साईजमध्ये सेम असणार आहे। त्यानंतर 1 इंचावरती आलेला पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घ्यायचा आहे। ओके, हे इथपर्यंत सेम असणार आहे सगळ्या साईजमध्ये। आणि यानंतर आता आपल्याला मुंडाखोलीचं मार्किंग करायचं आहे। तर डीप नेकमध्ये आपण मुंडाखोलीच्या मार्किंगसाठी सूत्र वापरतो, जे बॅकमध्ये आपण वापरलेलं आहे ते कोणतं, तर चेस्ट डिवायडेड बाय 6, आन्सर आलं 5 आणि त्याला प्लस करायचं आहे। याच्यामध्ये एकतर तुम्ही 0.75 किंवा 1 इंच असं दोन्हीपैकी अंतर कोणतंही तुम्ही त्यामध्ये प्लस करू शकता। तर इथे मी 0.7 प्लस करणार आहे। ओके, तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 5.7। तर इथून खाली मी 5.7 घेणार आहे। ओके, जिथे आपण 1 इंचांवर खाली आलेलो आहोत तिथून आपण 5.7, तर हे 5.5, 6, 7 इथपर्यंत आपलं हे डॉट येईल। तर या पद्धतीने आता ही पट्टी बघा, या लाईनला पट्टी बरोबर सरळ ठेवायची आहे इथे आणि त्यानंतर हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे कुठे येतो या पट्टीवर। त्यानंतर आपल्याला ही लाईन इथपर्यंत ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी ही फ्रंटची डायग्राम काढलेली आहे। इथे हा फ्रंटचा भाग आहे। फ्रंटसाठी आपल्याला गोल गळाच घ्यायचा आहे। ओके, त्याची उंची आपल्याला 6.5 इंच घ्यायची आहे, म्हणजे गळ्याची उंची। त्यानंतर आपल्याला या प्रिन्सेस कट घेणार आहोत आपण। तर प्रिन्सेस कटसाठी आपल्याला इथून प्रिन्सेस कट हा घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण ही डायग्राम काढून घ्यायची आहे आणि फ्रंटला हुकलूकसाठी आपल्याला इथे सेंटरला मार्क करून दाखवलेलं आहे मी। इथे आपण हुकलूक घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय आता, तर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचं आहे। त्याच्यासाठी ही 3 मेजरमेंट आपल्याला लागणार आहेत। तर गळ्याचा शेप गोल आहे, गळा खोली 6.5 आहे। तर याच्यासाठी आपण मघाचाच शोल्डर चार्ट आपल्याला बघायचा आहे। आता याच्यामध्ये आपली उंची किती आहे 6.5, तर ही इथला पॉईंट आपल्याला बघावा लागेल। ओके, आणि गळ्याचा शेप गोलच आहे, तर हा शेप आपल्याला बघायला लागेल। तर या पद्धतीने आपण हे बघायचं आहे। 6.5 चा रखाना बघायचा आणि आडव्यामध्ये गोल गळा बघायचा। तर हे कुठे येत आहेत एकत्र, जिथे -2 आलेलं आहे तिथे एकत्र आलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे इथे -2। ओके, तर हे आता आपल्याला या सूत्रामध्ये घालायचं आहे। सूत्र काय आहे, फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2। फुल शोल्डर आहे 14.25, त्याच्यामध्ये हे मिळालेलं शोल्डर आहे ते वजा करायचं आहे आणि त्याला भागिले 2 करायचं आहे। तर 14.25 वजा 2 करायचं आहे आपल्याला, 14.25 वजा 2 उत्तर आलेलं आहे 12.25, याला भागिले 2, तर भागिले 2 केलं तर उत्तर आलेलं आहे 6.1। तर हे असणार आहे आपलं शोल्डर। ओके, तर 6.1 इंच। तर हे आपल्याला कुठं घ्यायचं आहे, तर हे आपल्याला या इथे मार्क करायचं आहे 6.1। तर हे 1चा पॉईंट इथे आला, मग इथे आपण मार्क केलं आणि तेच आपल्याला इथे छातीच्या याच्यावरती लाईनवरती देऊन घ्यायचं आहे 6.1। तर हे इथं आलं। आता ही लाईन आपण खालपर्यंत देऊन घ्यायची आहे। ओके, याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की
चेस्टचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे. तर चेस्टच्या मार्किंगमध्ये आपल्याला फ्रंटचा गळा जरी आपला डीप असला तरी तो एवढा पण डीप नाही आहे की तो खूपच बाहेर जाईल असा, बरोबर 6-6.5 इंच हा आपला गळा असणार आहे. तर याच्यामध्ये फ्रंट पार्टमध्ये आपल्याला जर पाठीमागे आणि पुढचा गळा डीप असेल तर आपल्याला 1.5 हे लूजिंग ॲड करायचं आहे, बरोबर. हे काय आहे, लूजिंग. ओके, तर आपली चेस्ट किती आहे. आणि जर पाठीमागे पुढे हे फ्रंट पार्टमध्ये आहे, बॅक पार्टमध्ये आपल्याला लूजिंग कोणतंही ॲड करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा पाठीमागची पट्टी 2-2.5 इंच असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यावेळेला जेवढं चौथा भाग आहे त्याच्यातलं पण अर्धा इंच मायनस करायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये मात्र आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच ॲडच करायचं आहे, कारण फ्रंट पार्ट आपला जरी डीप असला तरी तो इथंपर्यंत डीप नसतो, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला 1.5 इंच लूजिंग कंपल्सरी द्यायचं आहे. तर 30 प्लस 1.5 आलेला आहे 31.5. आता याचा चौथा भाग करायचा, याला डिवायडेड बाय 4 करायचं. तर उत्तर आलेलं आहे 7.8. तर हे या लाईनवरती आपल्याला 7.8 कुठे येते, तर हे बघा, हे 7.5 आणि हे 7.5, 7.6 आणि 7.7 आणि हे 7.8. ओके, तर हे इथं 7.8चा पॉईंट घेतला आणि इथे मी हे मार्क करून घेतलं. त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, हे इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर आतील मुंड्यासाठी आपल्याला बघा या पद्धतीने या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटपासून आपल्याला आतमध्ये 2 लाईन आतमध्ये मार्क करायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ही या पद्धतीने इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर जर तुमची चेस्ट 40च्या वरती असेल तर कोण्यातून घ्यायचं आहे 1 इंच आणि 40च्या आत असेल तर घ्यायचं आहे 1/2 इंच. तर इथे आपण 1/2 इंच घेणार आहोत. आणि आता हे पॉईंट या पद्धतीने आपल्याला कर्व शेपमध्ये जोडून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने आपल्याला हे क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि हा शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने 2 मध्ये आपल्याला करून घ्यावा लागेल, कारण हा एकाच वेळेला 3ही हे येत नव्हते एकामध्ये. ओके, तर हा शेप आपण या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर यानंतर आता आपल्याला तयार शोल्डर, आता इथे पण हा गळा डीपच आहे, बरोबर. त्याच्यामुळे जसं आपण फ्रंट बॅकला आपण हे स्ट्रेट करून घेतलं तसंच आपल्याला इथे पण हे स्ट्रेट करून घ्यायचं आहे. 0.7 इंच आलेला आहे. तर हे लाईन आपण इथे व्यवस्थित देऊन घेऊया, स्ट्रेट करून घेऊया आपण हे. ओके, यानंतर आता आपल्याला शोल्डर तयार किती हवा आहे, 3 इंच, 2.5 इंच. तर 1 इंच प्लस केल्यानंतर 3.5 आलं, बरोबर. तर इथे मी 3.5 वरती मार्क करते. आता 3.5 वरती मार्क केल्यानंतर हे जे पुढच्या बाजूला राहणार आहे हे तुम्हाला आपोआपच तुम्हाला गळारुंदी इथे मिळालेली आहे. तर ती किती आहे, तर इथे आलेली आहे 2.5 आणि 1 सूत. ओके, तर हे आपल्याला पुढची गळा उंची किती घ्यायची आहे आपण 6.5. तर 6.5 मध्ये बघा ही गळा उंची आपण कुठून टाकायची आहे ते बघा. इथे आपण या शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटपासून इथून खाली आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. तर गळ्याची उंची 6.5 तयार आहे, म्हणजे तयार हवी आहे आपल्याला. तर इथे मी 7 वरती मार्क करणार, कारण अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर टोटल उंची आपली होती 14.5 इंच तयार होती, म्हणजे फ्रंटची. तर 1 इंच प्लस करून डायरेक्ट उंचीचंही मार्किंग मी इथे करून घेणार आहे 15 वरती. ओके, त्यानंतर एपेक्स टू शोल्डर टू एपेक्स पॉईंट आपल्याला किती होता तो पण आपण इथे लागलाच देऊन घेणार आहोत. इथे आपण अर्धा इंच शिलाईसाठी प्लस करून 8.5 आलेला आहे. तर इथे आपण 9 वरती मार्किंग करणार आहोत. ओके, तर हे आपले 3 पॉईंट एकाच वेळेला देऊन झाले. तर आता या लाईन आहेत त्या आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. ही आपली गळ्याची लाईन आहे, ही मी इथंपर्यंतच ओढते छोटीशी. त्यानंतर ही आहे ही आपली टक्स पॉईंटची लाईन आहे, ती मी इथे थोडीशी ओढते ही. आणि खाली आहे ही आपली फिटिंगची लाईन आहे, म्हणजे कंबर घेराची लाईन आहे. तर ही लाईन मात्र मी पुढंपर्यंत ओढणार आहे. ओके, तर या 3 लाईन्स देऊन झाल्या. आता याच्यावरती आपल्याला गळारुंदी आपण मघाशी बघितली की आपली गळारुंदी किती आली होती इथे, तर 2.5 आणि 1 सूत आली होती, बरोबर. म्हणजे 2.6 आलं होतं. तर इथे आपल्याला 2.6
देऊन घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला फ्रंटला गळारुंदी अजून थोडी रुंद हवी असेल तर तुम्ही इथे पाव इंच किंवा अर्धा इंच किंवा पाऊण इंचपर्यंत ॲड करू शकता. पण इथे मला द्यायचं नाही आहे, जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच मी इथे खाली घेणार आहे. तर या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथे आपल्याला बघा याचा शेप पट्टीचा वापर करून आपण इथे हा गोल गळ्याचा शेप देऊन घेऊयात. ओके, यानंतर आता आपल्याला मार्किंग करायचं आहे ते म्हणजे तर आता आपल्याला बघायचं आहे शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर टू एपेक्स आपण मार्क करून घेतलेला आहे. ही लाईन याच्यावरती एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. तर एपेक्स टू एपेक्स आलेला आहे 6.5. तर 6.5च्या बघा या पद्धतीनं 6.5 जिथं आहे तिथं आपल्याला हा टेपचा कोना लावून घ्यायचा आहे फ्रंट पार्ट आणि त्यानंतर टेप दुमडून जिथं आपला आलेला आहे तिथं हे अर्ध बरोबर अंतर येणार आहे. तर 3.25 इंच आलेला आहे. तर इथून आपण हे 3.25 इंच या लाईनवरती मार्क करणार आहोत. ओके, हे 3.25 इंच मार्क केल्यानंतर याच्यामधलं अर्धा इंच आपल्याला मायनस करून कंबर घेरावरती मार्किंग घ्यायचं आहे. 3.25 मधून अर्धा इंच मायनस केले तर 3.25 इंच येतात. 3.25 वरती एक मी लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला ही लाईन आहे ही इथे या पद्धतीने तिरक्यामध्ये देऊन घ्यायची आहे. ओके, यानंतर आता आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. टक्ससाठी आपल्याला या चार्टचा वापर करायचा आहे. तर इथे आता 28 ते 35 चेस्ट असेल तर आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे 2.5 इंच कमरेवरील. पण ही जी व्यक्ती आहे तिच्या चेस्टचा उभार आहे तो जे असा जास्त नाही आहे. तर मग आपण इथे काय करणार आहोत, इथे आपल्याला चेस्टमध्ये 0.5 मायनस करू शकतो किंवा 1 इंचपर्यंत सुद्धा आपण इथे मायनस करू शकतो. तर इथे मी टक्स घेणार आहे 2 इंचांचा. ओके, तर इथे मी 2 इंच ॲड करते आणि इथे टक्सचं मार्किंग करून घेते. आता हा पॉईंट आहे तो आपल्याला या बरोबर इकडे वरती जोडून घ्यायचा आहे. तर हे जे मी टक्सचं इथल्या इथे ॲडजस्ट केलेलं आहे हे तुम्हाला सुद्धा कस्टमर वाईज ॲडजस्ट करायचं आहे. बऱ्यापैकी चेस्टचा उभार असेल तर तुम्हाला 2.5 इंचांचा टक्स घ्यायचा आहे आणि जर चेस्टचा उभार कमी असेल तर तुम्हाला 2 इंच किंवा 1.5 इंचांचाच टक्स तुम्हाला इथे घ्यायचा आहे. इथे तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. ओके, तर हे 2 इंचांचा आपण आता इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कंबरघेर मोजून घ्यायची आहे. कंबरघेर किती आहे 26 इंच. तर 26चा चौथा भाग किती येतो 26 डिवायडेड बाय 4 तर आलेला आहे 6.5. ओके, तर हे 6.5 आपल्याला याच्यावरती काउंट करायचं आहे. तर पहिल्यांदा टेप मी या पद्धतीने इथे लावला. इथंपर्यंत किती आलेला आहे 3.25 इंच. ओके, तर मी 3.25 वरती टेप उचलणार आणि या दुसऱ्या पॉईंटला आपण इथे 3.25 वरती हा पॉईंट ठेवणार आहोत कारण हा टक्स आपला मायनस होणार आहे. ओके, त्याच्यासाठी मी इथे ठेवलं 3.25चा पॉईंट आणि तिथून पुढे आपल्याला 6.5 कुठे येत आहेत बघायचं आहे. तर हे 6.5 इथं आलेलं आहे. तर मी इथे मार्क केलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच आपल्याला शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे. तर हे 6.5 आहे, 7.5 आणि 8 वरती हे 1.5 इंच येतील. तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे पहा या पद्धतीने हे 1.5 इंचावर हा शिलाई मार्जिनचा पोर्शन घेतला. आता ह्या लाईन आहेत ह्या आपल्याला साईड फिटिंगच्या देऊन घ्यायच्या आहेत. तर ह्या मी जोडून घेते. तर हे जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की इथे हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे वरच्या बाजूचा. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा त्याच्या अगोदर बघा हा खालच्या टक्सचं आपण पहिला मार्किंग करून घेऊया. तर यासाठी टक्सचा शेप प्रॉपर येण्यासाठी या पद्धतीने आपण मार्किंग करतो. पहिल्यांदा या फिटिंगकडच्या बाजूचा जो लाईन आहे त्याला आपण या पद्धतीने सेंटर पॉईंट काढून घेतला. त्यानंतर जो सेंटर पॉईंट आलेला आहे त्याच्या वरच्या बाजूमध्ये आपण तेवढ्या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घेतला आणि सेम खालच्या बाजूचाही आपण इथे सेंटर पॉईंट काढून घेतला. ओके, त्यानंतर जिथे कमरेकडच्या बाजूकडून खालून जो पहिला पॉईंट आलेला आहे तिथून अर्धा इंच आपल्याला बाहेर जायचं आहे. एक डॉट देऊन घ्यायचा. त्यानंतर सेंटरच्या लाईनपासून 0.25 म्हणजे 2 सूत आपल्याला बाहेर जायचं आहे आणि या फर्स्टचा जो आहे त्याच्या किंचित आतमध्ये आपल्याला मार्क करायचा आहे. ओके, तर हे बघा या पद्धतीने थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला. हे या पद्धतीने मार्किंग घ्यायचं आहे. या पूर्ण लाईनचा सेंटर पॉईंट घेतला. परत सेंटरपासून या सेंटर
या इथंपर्यंतचा सेंटर घेतला आणि खालच्या बाजूला पण इथून इथंपर्यंतचा सेंटर घेतला. पहिल्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर, दुसऱ्या इथल्या पॉईंटपासून पाव इंच बाहेर आणि या पॉईंटपासून आतमध्ये याचं आहे किंचित. तर हे आल्यानंतर आता आपल्याला ही अर्धा इंचाची लाईन आहे ती आपल्याला सरळ खाली जोडून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि ही आहे ही या पद्धतीने इकडे तिरक्यामध्ये घ्यायची आहे. आणि हा पॉईंट आहे त्यासाठी तर बघा ही पट्टी बरोबर सेट करायची आहे या पद्धतीने, आणि मग आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके. आणि हा जो कर्व आलेला आहे तो आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे. तर हा आपला प्रॉपर शेप आलेला आहे. यानंतर आता आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे याच्या लाईनवरती आपल्याला. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो बघा. तर जितका आपण इथे कंबर घेरावरती टक्स घेतला त्याच्या अर्धा घ्यायचा. इथे आपण 2 इंचांचा घेतला तर इथे आपल्याला 1 इंचांचा टक्स घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा, तर ही जी लाईन आहे चेस्ट लाईन त्याच्यावरती आपल्याला 1 इंचचा पॉईंट ठेवायचा आणि हा सरळ पुढे सरकवायचा आहे. तो कुठे येतोय ते बघायचं. तर तो या कर्व शेपला जिथे मॅच झाला तिथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके. आणि त्यानंतर 1 इंचाच्या अर्धा केला तर आपण अर्धा येतं बरोबर, अर्धा इंच. तर ते आपल्याला याच लाईनवरती मार्क करून घ्यायचं आहे. तर हा पॉईंट आता आपल्याला या पॉईंटशी जोडायचा आहे. तर बघा ही पट्टीच्या साहाय्याने इथे आपण ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर ही लाईन ड्रॉ केल्यानंतर अर्धा इंच खालच्या बाजूने आपल्याला 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तर बघा हे मी इथे ठेवला हा पॉईंट, यावरती अर्धा इंच खाली घेतलं आणि त्यानंतर 1 इंच कुठे येत आहेत तर या पॉईंटला आले. तर इथे मी 1 वरती मार्क केलं आणि ही लाईन पुन्हा याच्याबरोबर जोडून घ्यायची आहे. तर ही लाईन थोडीशी बाहेर जाऊ द्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर आता ही लाईन चेक करायची आपल्याला किती आहे, तेवढीच आपली ही लाईन आली पाहिजे. तर ही आलेली आहे 5.25. ओके. तर ही 5.25 आलेली आहे. तर सेम आपल्याला ही लाईन पण 5.25च यायला हवी आहे. तर इथं मी हे 5.25 वरती मार्क केलं. ओके. त्यानंतर आता आपल्याला इथे आता हे जे आहे हे आपलं मायनस होणार आहे बरोबर. तर बघा इथून अर्धा इंच वरती घेतलं आपण, या बाजूने अर्धा इंच वरती घेतलं, त्याच्यामध्ये या इथे लाईन देऊन इथे डार्क करून घेतलं. त्यानंतर कमरेकडच्या बाजूने 1 इंच वरती घ्यायचं आहे बघा या पद्धतीने 1 इंच. आणि जिथे आपण ही लाईन आपण बघितली जेवढं आपलं हे अंतर आलेलं आहे तेवढंच आपल्याला या लाईनवरती हे अंतर मॅच करायचं आहे. तर हे अंतर जिथे आलं तिथे लाईन मॅच केली आणि ही लाईन या लाईन बरोबर डॉट बरोबर जोडून घेतली. आता आपल्याला हे आणि हे सुद्धा आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. ओके. तर यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मुंडा आपल्याला शेप चेंज करून घ्यायचा आहे मुंड्याचा. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर आता इथे आपण बघा 1 इंच जर इथे आपण टक्स घेतला तर हा पूर्ण आहे तो आपला मुंडा घेराबरोबर मॅच होईल का, 1 इंच मायनस होणार ना. मग त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शेप चेंज करून घ्यावा लागेल. याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला इथून खाली अर्धा इंच यायचं आहे. अर्धा इंच आल्यानंतर ही जी पट्टी आहे ती या बाहेरच्या फिटिंगच्या लाईनला समांतर ठेवायची आहे. म्हणजे ही अशी ठेवायची नाही आहे बरोबर, ही अशी नाही ठेवायची, या लाईनला बरोबर ही अशी आली पाहिजे इथे. आणि त्यानंतर हा पॉईंट तुमचा जिथे ही लाईन जशी येत आहे त्या पद्धतीनं पुढे देऊन घ्यायची आहे. तर ही इथे मी देऊन घेतली आणि ही पट्टी आहे ती या पॉईंटवर जिथे आपलं या लाईन बरोबर हे अंतर मॅच केलं होतं त्या पॉईंटवरती ठेवायची आहे. आणि त्यानंतर जेवढं आपलं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच या लाईनवरती आपल्याला हे अंतर आलं पाहिजे. या पद्धतीनं ही पट्टी आपल्याला ठेवायची आहे. तर बघा हे अंतर सेम असलं पाहिजे, या दोन्हींच्या गॅपमधलं जेवढं वरती आहे तेवढंच खाली आलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं ठेवायचं आणि इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे ही मिळाली लाईन आपल्याला ती, तर तिथे आपल्याला हा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. तर हा आपला नवीन मुंडा तयार झालेला आहे आणि याचा आता आपण कटिंग करून घेऊया. तर याच्यामध्ये अजून एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे जेव्हा आपलं गळ्याचं मार्किंग चेस्ट लाईनच्या खाली जाणार आहे, तर हा आहे आपला गळा बरोबर आणि ही आहे आपली चेस्ट लाईन. तर ही चेस्ट लाईन मी वेगळ्या मार्करनी पुढं घेते म्हणजे तुमच्या ती लक्षात राहील.
तर ही जी चेस्ट लाईन आहे ती आपली या चेस्ट लाईनच्या खाली आपला गळा आलेला आहे बरोबर. ज्या वेळेला असं मार्किंग येतं त्यावेळेला आपल्याला वरच्या बाजूनी पाव इंच मायनस करायचं असतं. किती? 0.25. हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. जेव्हा पुढचा गळा आपला चेस्ट लाईनच्या खाली जातो त्यावेळेला 0.25 हे वरच्या बाजूनी आपल्याला मायनस करायचे आहेत. तर हे इथे मी मायनस करते, म्हणजे लाईन देऊन घेते आणि त्यानंतर आपण तिथे बघा हे या पद्धतीने होईल. आणि हा जो पार्ट आहे तो पण आपल्याला इथे मायनस करायचा आहे, सगळ्याच्या सगळा वरून खालपर्यंत. ओके. आणि त्यानंतर अजून एक पॉईंट आहे जो तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा पॉईंट मायनस होईल आणि इथून आपल्याला एक सूत फक्त खाली यायचं आहे. ओके. जेव्हा डीप गळा असतो तेव्हा बॅक आणि फ्रंट दोन्हीमध्ये एक सूत आपल्याला इकडे खाली यायचं आहे मुंड्याकडच्या बाजूने. आणि इथे आपल्याला ही लाईन या लाईन बरोबर देऊन घ्यायची आहे अशी. तर हे एवढंच आपल्याला तिरका स्लोप देऊन घ्यायचा आहे. तर हे पण आपल्या इकडे मायनस होणार आहे. ओके. तर हे यामध्ये तुम्हाला इथंपर्यंत सगळं व्यवस्थित समजलं का? काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारा. तर आता आपण हे कट करून घेऊया आणि हा पार्ट आपल्याला बॅक पार्ट बरोबर जोडूनही बघायचं आहे. तर चला आपण हे कटिंग करून घेऊया. कटच करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे जरी नाही दिलं तरीही चालू शकेल. बघा हे नाही दिलं तरी चालेल, कारण इथे आपल्याला हा शेप द्यायचाच आहे बरोबर. त्याच्यामुळे हे सुद्धा आपण अंतर इथे कट करून घेणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये. आणि पुढे मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने हे घेणार आहे ते आपण. तर डायरेक्ट कपड्यावर घेतानाच आपण हे अंतर याच्यामध्ये प्लस करून घ्यायचं आहे. ओके. तर हे मी कट करून घेतला आणि हा पॉईंट आहे तो पण आपल्याला इथे तर हा शेप आहे तो या पद्धतीने. पण हा शेप कट करायच्या अगोदर बघा इथे आपल्याला हा जो पॉईंट आहे तो थोडंसं तुम्हाला इथे पेपर जड कठीण असल्यामुळे थोडंसं इथे फोल्ड व्हायला, तरी पण बघा या पद्धतीने आपण हा फोल्ड करून घ्यायचा आहे. ओके. तर हा या पद्धतीने फोल्ड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथून, आता इथे आपलं ही जोडलेला पोर्शन आला बरोबर. तर इथून इथंपर्यंतचा लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके. तर ही इथून इथंपर्यंत जी लाईन आली तिचा आपण इथे सेंटर पॉईंट काढून घेतला. ओके. त्यानंतर सेंटर पॉईंटपासून वरच्या बाजूला आपल्याला इथे 2 सूत पाव इंच किंवा किंचित आपल्याला बाहेर घ्यायचं आहे थोडंसं अगदी. ओके. त्यानंतर या शेप पट्टीचा वापर करायचा आहे आणि हे बघा इथून खाली आपल्याला अर्धा इंचावर यायचं आहे. जिथे हा जॉईन आलेला आहे ने तिथून आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे. या लाईनवरती अर्धा इंच आलं आणि त्यानंतर आपल्याला या पट्टीचा शेप बरोबर या पद्धतीने चेक करायचं आणि त्यानंतर आपल्याला हा पॉईंट बघा इथे आणि हा पॉईंट इथून आणि हा पॉईंट इथे. ओके. तर या पद्धतीने आपल्याला हा पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर पहिला हे कट करून घेऊयात. तर हा पण पॉईंट बघा इथे टोक बनवू द्यायचं नाही आहे आपल्याला. ओके. इथे पण आपल्याला हा असा कर्व शेप घ्यायचा आहे. ओके. या पद्धतीने करून घेतलं. आता आपल्याला या पॉईंटपासून इकडे तर बघा हे या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. तर इथं हे जे काही आपलं अंतर आलेलं आहे ते आपलं इथे आतमध्येच आपल्याला ठेवायचं आहे आणि इथं हा पिनअप करून घ्यायचा आहे. ओके. या पद्धतीनं. तर हेही हलणार नाही आणि हा पॉईंट पण आपला इथून हलणार नाही. याच्यासाठी आपल्याला याच्यावरती पण एक पिन देऊन ठेवायचे आहे. ओके. तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचा शेप तयार होणार आहे. तर हा शेप थोडासा बघा इथून अजून थोडंसं राहिलेलं आहे आपलं, तर तो पण मी इथे अगदी देऊन घेते प्रॉपर.
ओके. तर बघा हा आपला प्रिन्सेस कटचा शेप ड्रॉ झालेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा जर प्रिन्सेस कट केलात तर आता हा आपला शेप ड्रॉ झालेलाच आहे. तर आता आपल्याला बॅक पार्ट बरोबर हा मॅच करून घ्यायचा आहे. तर हा साईड पार्ट आहे तो पहिल्यांदा आपण त्याच्याबरोबर मॅच करायचा आहे. तर हा आहे आपला पार्ट कितीचा, चेस्ट 30 आणि वेस्ट 26. हाईट आहे ब्लाऊजची या फ्रंट पार्टची 14 इंच. ओके, याच्यावरती पण लिहून ठेवूया चेस्ट 30, वेस्ट 26 आणि फ्रंट हाईट आहे 14 इंच. ओके, तर हे पार्ट या पद्धतीने आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. तर बघा किती छान आपलं हे आलेले आहेत. ते आपल्याला हे जी शिलाईची लाईन आहे ती या लाईनवरती बरोबर आपल्याला जिथे आपण मार्क केलं, जिथून आपण शिलाईचं मार्किंग केलेलं आहे तिथून मार्क करायचं आहे आणि ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊया आणि ग्रीन पेननं मार्किंग करूया म्हणजे ते तुमच्याही लक्षात येईल वेगळं आहे ते. तर इथे मी ग्रीनचं मार्किंग केलं. ओके, त्यानंतर सॉरी हे पॉईंट पण आपल्याला इथे जुळवून घ्यायचं आहे. तर बघा इथे ही लाईन वरती या बाजूला आणि ही खालच्या बाजूला इथे ही लाईन बरोबर जुळवून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला इथे हे मार्क करायचं आहे आणि या बाजूला पण इथून आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर या बाजूला जेवढं आपलं इथं अंतर आलेलं आहे तर इथे किती आलं आपलं अंतर, अर्धा इंच आणि 1 सूत आलेलं आहे बरोबर. तर याच्यामध्ये 0.25 ॲड करायचं आहे आपल्याला. तर 1 2 एकला एक लाईन कमी एवढं अंतर आपल्याला इथे येणार आहे. तर हे याच्यामध्ये इथे ॲड करायचं आणि त्यानंतर आपल्याला ही एक इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा ही लाईन आहे ही या पद्धतीने आपल्याला इकडे देऊन घ्यायची आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला उंचीमध्ये टोटल उंचीमध्ये आपल्याला जेव्हा पाठीमागचा गळा इथे आपण गळा किती घेतलेला आहे, पाठीमागची पट्टी 2.5 इंच तयार हवी आहे बरोबर. तर खालून आपण 1 इंच प्लस करून 3.5 वरती मार्क करणार आहे. ओके, 3.5 वरती मार्क केलं. 3.5 वरती आपल्याला गळ्याची इकडच्या बाजूनी घ्यायची आहे रुंदी. इथे तुम्ही 2.5 इंच 3 इंच तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घेऊ शकता. पहिल्यांदा आपण इथे चेक करूया किती आलेली आहे. तर इथं आलेली आहे 2 आणि 1 सूत आलेला आहे. तर इथे पण पहिल्यांदा आपण 2 आणि 1 सूत कुठे येत आहेत ते बघूयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊण इंच तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही इथे ॲड करू शकता. तर इथे ॲड केल्यानंतर इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आणि वरच्या बाजूला ही जिथे लाईन आली तिथे आपल्याला ही लाईन ॲड करायची आहे. ओके, आता या बाजूने अर्धा इंच आपलं शिलाईत जाईल आणि खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाईत जाईल म्हणजे टोटल आपली पाठीची पट्टी तयार राहणार आहे 2.5 इंच बरोबर. ओके, हे तुमच्या लक्षात आलं आपण कशा पद्धतीने घेतलं ते. हे बघा वरची बाजू अर्धा इंच शिलाई, खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाई, बरोबर 2.5 इंच बॅकची पट्टी आपली तयार राहणार आहे. आणि आता बॅकमध्ये लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे बॅक जेव्हा तुमची आता इथे पण बघा ही चेस्ट लाईन आहे, चेस्ट लाईनच्या खाली आपलं बॅकच्या गळ्याचं मार्किंग गेलेलं आहे. तर त्याच्यावेळी आपल्याला वरच्या बाजूतून 0.7 इंच हे मायनस करायचं आहे किंवा 0.5 इंचेस आपल्याला मायनस करायचे आहेत. तर ते पहिल्यांदा आपण करून घेऊया. तर वरच्या बाजूनी 0.7 एवढं आपल्याला इथे मायनस करायचं आहे किंवा 0.5 इंचच आपण इथे बघा मायनस करणार आहोत. ओके, 0.5 मायनस केलं त्यानंतर ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची म्हणजे हे आहे हे आपलं मायनस होणार आहे बरोबर. तर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला टोटल उंची आता हे सगळं केल्यानंतर असं वाटेल की हे खूपच कमी राहिलेलं आहे, आता आपली उंची यात प्रॉपर होणार का. तर हे पहिल्यांदा आपण इथे चेक करूया. तर इथे पहिल्यांदा शोल्डरचा आपण या पद्धतीने करून दुमडून घ्यायचं, सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आणि सेंटर पॉईंटपासून इथून आपल्याला उंची बघायची आहे. तर बघा इथे एक्झॅक्टली 13 उंची आपल्याला प्रॉपर मिळालेली आहे. आपली 12 इंच उंची बॅकला तयार हवी होती, 1 इंच शिलाई मार्जिन सहित बरोबर 13 इंच उंची आपल्याला इथे मिळालेली आहे. जर समजा तुम्हाला 13.5 वगैरे हवी असेल तर तुम्ही हीच लाईन आहे ही इथंपर्यंत घेऊ शकता आणि इथलं मार्किंग आहे ते या पद्धतीने जे मी तुम्हाला डॉटेड लाईन दाखवत आहे त्या पद्धतीने थोडं खालून घेऊ शकता. दोनही पद्धत तुम्ही वापरू शकता, पण नॉर्मली तशी वापरायची गरज येत नाही. तसंही अंतर हे आपलं प्रॉपर येतच येतं. तर चला आता आपण हे कट करून घेऊयात. तर हे बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जो तुमचा कोणताही गळा तुम्हाला शेपमध्ये घ्यायचा असेल तर त्याच्या वाईज मी तुम्हाला इथे बघा या पद्धतीने एक गळा ड्रॉ करून दाखवते. तर हा असा गळा सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता. ओके, तर जो
डिपेंड तुमच्यावर आहे तुम्हाला कोणता गळा याच्यामध्ये घ्यायचा आहे. इथे अजून एक म्हणजे एक सूत आपल्याला हे अंतर आहे इथून मायनस करायचं आहे गळ्याकडच्या मुंड्याकडच्या बाजूने. तर हे बघा या पद्धतीने हे विसरायचं नाही, कारण याच्यामुळे आपल्या फिनिशिंग आणि फिटिंगमध्ये खूप फरक पडणार आहे. तर हे व्यवस्थित कट करून आपण इथं अर्ध्यापर्यंतच हे घेणार आहोत. ओके, त्यानंतर हा आपण गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर आता हे आपले पेपर पॅटर्न्स तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न्स बनवायचे असतील तर या पद्धतीने प्रॅक्टिस जरूर करा आणि जर काही शंका असेल तर मला विचारू शकता. तर बघा हे आपलं प्रिन्सेस कटचा पार्ट हा आहे फ्रंट पार्ट आपला. आणि यामध्ये आता आपल्याला या बाजूला बघा इकडच्या बाजूला आपल्याला मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं आहे ते बघा. तर या बाजूला इकडच्या जिथे आपण प्रिन्सेस कट आणि हे बघा जिथे आपण प्रिन्सेस कट दोन्ही एकमेकांना जोडणार आहोत या बाजूंवरती आपल्याला मार्जिन ॲड करायचा आहे. किती तर 0.5 इंचेस. आणि सेम या बाजूला पण 0.5 इंचेस. सेम या बाजूला पण कुठे या बाजूला इकडे आपण हुकलूक पट्टी लावणार आहोत बरोबर, त्याच्यासाठी 0.5 इंच मार्जिन. इथे पण मार्जिन हे कुठंपर्यंत इथून इथंपर्यंत आणि ह्या पार्टला या सर्व पार्टला आपल्याला घ्यायचं आहे. तर हे या पद्धतीनं आपलं कटिंग झालेलं आहे. आणि 3 पीस करणार असाल तर सेम खालच्या बाजूने आपल्याला जेवढा प्रिन्सेस कटचा पोर्शन हवा आहे तेवढा मार्क करायचा आहे आणि पट्टी आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे. ओके, एवढाच फरक याच्यामध्ये आपल्याला करायचा असतो. तर चला हे आपले प्रिन्सेस कटचा पोर्शन रेडी झालेला आहे. या बरोबर अगदी परफेक्ट मॅच झालेला आहे. बघा इथून इथंपर्यंत हा जेव्हा परफेक्ट मॅच होईल तेव्हा तुम्ही कपड्यावर जेव्हा शिवाल त्यावेळेला सुद्धा तो अगदी परफेक्ट मॅच होणार आहे. तर बघा जर कुठे कमी जास्त असेल तर आपल्याला इथेच पॅटर्नमध्येच आपल्याला ते ॲडजस्ट करून व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे. ओके, तर या पद्धतीनं हा आपला प्रिन्सेस कटचा कटिंगचा भाग आपला आज झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर एक लाईक आणि कमेंट करायची आहे. आणि त्याचबरोबर जे कोणी नवीन असतील चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि याच्यासाठी जो बाहीचा पॅटर्न आहे तो आपल्याला याच बाहीचा पॅटर्न बघा आहेत तेच आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहे. तर ते कसे वापरायचे असतात तर बघा जेव्हा आपल्याला पेपरवरती कपड्यावरती बाही कटिंग करायची असते त्यावेळेला या पद्धतीने मार्क करून ही बाही जिथंपर्यंत येते तिथून आपल्याला जेवढं अंतर आहे तेवढं मार्क करायचं आहे आणि त्या पद्धतीने बाही जोडून घ्यायची असते. तर हे 2 पॅटर्न कशा पद्धतीने बनवलेले आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. हा आहे टी शर्ट पॅटर्न आणि अजून एक आहे रेग्युलर बाही पॅटर्न. तर हे दोन्ही पॅटर्न तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. समजा या पद्धतीची बाही वापरून तुम्हाला जर पॅटर्न बाही जोडायची असेल तर हा पॅटर्न तुम्ही घेऊ शकता. आणि हे जिथं आलं तिथे आपल्याला हे मार्क करायचं आहे आणि तिथून खाली आपल्याला ही बाहीची उंची जुळवून घ्यायची आहे. तर सेम याच पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं असतं. तर हे दोनही पॅटर्न तुमच्याकडे असायला हवेत. याचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, ते जरूर बघा आणि असे पॅटर्न तुमच्याजवळ काढून ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.